नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हो विनंती प्रल्हाद पवार यांना विनंती करतो आणि अभिषेक पवार यांना विनंती करतो आणि आमच्या म्हणजे लक्ष्मीने या ठिकाणी सुंदर मनोगत व्यक्त केलं, आपण नव्हतो त्यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलं की त्यांनी पण यावं वरती। आणि अभिषेक पवार यांना त्यानंतर आपल्या मान्यवरांचे सत्कार होतील। अथर्व जयवर्धन यानंतर आपण मान्यवरांना घाई असल्यामुळे त्यांना आपण त्यांना रजा देणार कंटिन्यू करतो आहोत। शहरात महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दुकान आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्याचप्रमाणे करता येते का ते आपण बघणार आहोत। पण प्रायोगिक तत्वावरती महानगरपालिकेच्या आतमध्ये जे लोक येतात त्यांना हे परमनंट आपण जे। त्यानंतर ऍडव्होकेट पूजा पवार IT क्षेत्रात मोठ्या याच्यामध्ये कार्यरत असलेला हा आपला विषय। यानंतर मी मान्यवरांना रजा देऊ शकतो। धन्यवाद सर, परत एकदा समीर दादा तुमचं खूप खूप आभार। कॅमेरा वाले भैया पाठीमागे थँक्यू। मला एक सांगा, दुसरा जर एखादा कार्यक्रम असता दुसऱ्याचा तर निश्चित आम्ही आलो नसतो। काय सांगितलं असतं, वेळ झाला काम आहे, पण आपला समाजासाठी गोरगरीब समाजासाठी आपण गेलं पाहिजे। गुणगौरव सत्रासाठी UPSC मध्ये आणि ज्यांनी परीक्षा पास UPSC ची केली ते आमचे शेजारी पैठणमध्ये, पाथर्डी म्हणजे फार लांब नाही। मी विचारलं कुठले, तर त्यांनी सांगितलं पाथर्डी, म्हणजे शेवगाव पाथर्डी आमचा लगत एक भाग आहे आमचा। पण मला एक सांगितलं, मला सुद्धा त्याचा म्हणजे अभिमान आहे की आपल्या शेजारच्या UPSC परीक्षा माझ्या विद्यार्थ्यांची हो, त्यांच्यासाठी काय लागल ते आम्हाला सांगा, निश्चित आम्ही मदत करू। एवढंच आजच्या सांगतो। सगळ्या गुणगौरव विद्यार्थ्याला मी शुभेच्छा देतो, अक्षय पवारांना शुभेच्छा देतो आणि ज्यांनी हा गुणगौरव कमिटीने ठेवला त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय खासदारांचा जास्त वेळ नाही घेणार, पण एक छोटीशी ओळख करून द्यायची सर, आपण स्थानापन्न व्हावं। या समाजामध्ये मी तुम्हाला उल्लेखनीय असं सांगेल समीर दादा आणि खासदारांना की ही जी मंडळी आता तुमच्या समोर दिसतीये, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर, कोणी CA, कोणी असं सगळ्या B.Pharmacy आहे, कोणी कॅन्सर ते आमच्या विद्यार्थी आहे, तो संशोधन करतोय या ठिकाणी यश आमचा। आणि या ठिकाणी आता जी मंडळी आलेली आहेत यापैकी काही मंडळी इंडोनेशिया, UK, USA या ठिकाणी, इंग्लंड या ठिकाणी काम करतात। राजेशचा स्वतःचा भाऊ हा इंग्लंड मध्ये UK मध्ये आहे। जे गुणवंत सर, जे मला स्थिरस्थावर व्हायचं, और माझं एकच विनंती असं हात जोडणं की समाज विसरू नको, तुम्हाला कुटुंब विसरू नको, तुम्हाला नातेवाईक विसरू नको। तुम्हाला मोठेपणा करणार नाही, मला नातेवाईक तुमने कसं की हो मारा नातेवाईकसाठी किंवा आपल्या समाजासाठी सुखरूप, कारण आपला समाज अत्यंत असुरक्षितच, परंतु शिक्षण मध्ये आपण आलोच काही 4 लोक शिका करीन समाज विकास होईल नाही। प्रमाण काढतो मग कितलोच आजही ग्रामीण भाग मला पूर्ण अजिबात शाळांना दरवाजा होता नाही करीन ओन प्रेरणा देणं अत्यंत आपल्याला आवश्यक। आपण सर्वजण आहे, आम्हाला तुम्ही मान दिलो, कारण हे कार्यक्रमसाठी ईश्वरजी आणि
जवळपास 15-20 दिवस त्यांनी कष्ट द्यावं लागत यांना जे आयोजकचं जेव्हा अत्यंत कष्ट लिहायचं आणि खरी ना हे सगळं आयोजक नो व अभिनंदन करू आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊ. आपलं आयुष्य हे पूर्ण जे ट्रॉफी पूर्ण जे तयार करायलो मॅटरचं व स्वतः हो तयार करायचं व मग जर काही असं चुकतो हे मला तुम्हाला लक्षात नाही देणू. सर्वांना राम राम धन्यवाद. एक मिनिट सर. हे महाराष्ट्रामधलो पहिलो कार्यक्रमचं जे गुणवंतांनो सत्कार व्हायचं अनुभव बहुउद्देशीय संघ महाराष्ट्र राज्य हे नाव ते खातो खोललो आणि जे ग्रुपचा आपला ज्याला जिम जमसन मदत करणे टीका किंवा वैचारिक मतभेद देवादावा हे अख्खा आयुष्यभर चालणारच कोणाबद्दल दुमत नाही ना. मतलब जे कार्य कराल बरोबर आपण बोलतो एवढं मला मत सर. धन्यवाद. खरोखर आता मना म्हणजे उपेक्षित वाटतं तुमनं, परंतु जे खरोखर पाल्म जायचूच ना वो तेरमो खरो कितलो तुम क्वालिफाईड हो क्लास 1 हो UPSC हो कोण पाल्म जाईन जुई मना कोया कोणता तेर माहिती जुई की कोणता पाल्म सुचालूच हे निस्तू बोलो नको सत्य परिस्थिती मग वागू. कारण की आपलो समाज उपक्षित छ तुम्हाला आगळ आणू असन तर तुम्हाला खरोखर पाल्म जाणू लागसन. तुम्हाला सुटबूट काढणू लागसन तुम्हाला पाल्म जाणू लागसन. उभी एक ग्रामपंचायत अधिकारी सोबत मी कधी नाही जुई तू पाल्म जाईन पाणी पियलचं माणूस. आणि हे जे करांचं सर आपला ना ते आजकाल ती सुरुवात करांचं. आजनी मीटिंग होयानंतर कोणी मना मगा जोतू नाही. जर करानो असन तर परिस्थिती आजकाल ती सुरू करांचं. आणि तेरमा समाजनं दवाखानासाठी शहानिशा करासाठी पैसा द्याना नाही. कारण की आपला समाज अर्धाना उपर दारू पीत फक्त केवळ शिक्षणना उपयोगासाठी हे मुख्यमंत्री सहायता निधी हे करांचं कोणासाठी सगळा वेळ तयार राहू एवढी माझी विनंतीच. आपण सगळा एक संघ राहू हे सुद्धा विनंतीच. निधन होईल वनानंतर मानव मार्गदर्शन करणार कोण नव्हतं मारीत नाही वाट. कारण की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार वामनराव पैका तर आहे आपल्याला वच स्वतः कारण होतं की तुम्हाला दुसऱ्यावर भरोसा पर कितला दिवस डिपेंड राहणार. जर तुम्हाला स्वतः इंद्रधनुष्य शिवधनुष्य उचली तरच तुम्हाला तोडीनं राम होणार. तुम्ही रावण येमच जाणार ना. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट जर शिक्षण. पण आता आपण इथलं शिक्षण करेलच यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट असू लागत की ध्येय जो आणि ताकद सुखच आपलं स्वप्न जे राहायचं मोठं पाहिजे. नानाला स्वप्न डॉक्टर अब्दुल कलाम का तर स्मॉल एम इज अ क्राईम. तुम्हाला जर जितलो नानू स्वप्न जवळ जितलो तुम्हाला एम नानू असं तुम्हाला गुन्हा मोठं असणार. वनामुळं स्वप्न मोठं जो स्वप्न मोठं जावं काही पैसा लागता नाही आपल्याला फक्त सौन स्वप्न जो इथं 50 रुपये मिळवसून पण 50 जो इथं 20 रुपये मिळवसून आपण. मग स्वप्न मोठं जो स्वतःना हात मनगट मग बळ राहीत काळाचा मग धग राहीत अंग मग ताकद राहीत एवढं जर आशीव तर माणूस क्या बी जाणार 0 ते 1 कधी पण होणार. आणि ओपन वरून उदाहरण की तुम्हाला समोर तुम्हाला मने सत्कार करायला लागेल तर हे वच जिद्द चिकाटी यापेक्षा मारू स्वप्न मोठं होतो. मी कधी MPSC नो पेपर देतो नाही का मला माहिती होतं की मला महाराष्ट्र मध्ये राहणार किती दिवस मराठी मध्ये काम करतो. आता ये माझी ताई लक्ष्मीताई घणीवारी बोली की पोर लोक काही की घिसाड्यानं पोरी येऊ घिसाड्यानं पोरी येऊ उतर मुद्दा म्हणून मारी जातो प्रत्येक पॉडकास्ट मग की घिसाड्यानंच हो मग हरीनं पोरेचं घिसाड्यानं पोरेचं का लोकांना मी कळले पाहिजे की 35,000 लोकसंख्या असेल एक समाज मग बी एक मोठं अधिकारी होऊ शकत. आता उया जोवा लागेल लंडन मग आपलं लोक शिकेलचं किंवा हे भैयाचं US मग एन्व्हायरमेंटल सायन्स करेलचं आपल्या MD लोकचं आपल्या